शहराची रात्र दिव्यांचा प्रकाशाने एका मोठ्या राजकारणाचा आवाज. राजकारण म्हणजे सत्ता, सत्ता म्हणजे शक्ती आणि शक्ती मिळाली की खेळ सुरू होतो. खेळ मतांचा, खेळ प्रतिष्ठेचा आणि कधी कधी खेळ फोडाफोडीचा. नमस्कार, मी रवी, तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. आजची गोष्ट एका राजकारणाची नाही, आजची गोष्ट आहे त्या संघर्षाची, जिथे आवाज होता शांत पण आतून आगीचा ज्वालामुखी फुटण्यास तयार होता. मी रडणार नाही, मी लढणार आहे. एकनाथ शिंदे तक्रारींचा पाडा नाही तर राजकीय रणांगण आहे. ठाणे हे फक्त शहर नाही, हे शिवसेनेचं गड मानलं जातं. इथल्या लोकांच्या डोळ्यात एक नेता कायम झळकत होता, एकनाथ शिंदे. हळूहळू ते मोठे झाले, नाव वाढत गेलं, सत्ता मिळाली. पण सत्ता सोबत घेऊन येते शंका, नाराज यांनी कट कारस्थान. महाराष्ट्रात महायुतीत सत्तेत आल्यापासून आतून काहीतरी चुकीचं चाललंय अशी चर्चा सुरू होती. शिवसेना, भाजप, एनसीपी तीन पक्ष, पण पॉलिटिक्स मात्र चार कोपऱ्यातून. एक दिवशी बातमी आली, शिंदे दिल्लीला रवाना. सगळ्यांचे कान उभे झाले, कारण दिल्ली म्हणजे चर्चा आणि चर्चा म्हणजे काहीतरी मोठं. दिल्लीच्या गल्लींमध्ये आवाज साधे असतात पण निर्णय मोठे होत असतात. अमित शहा, भारताची सत्ता, डावपेच आणि शिस्त यांचं नाव. शिंदे त्यांच्या ऑफिसच्या दरवाजाकडे जातात, चेहऱ्यांवर शांतता पण मनात जाळ. अमित शहा, बसा, काय चाललंय महाराष्ट्रात? शिंदे म्हणतात, महाराष्ट्रात काही लोक भुलून गेलेत साहेब. युती म्हणजे मोठी ताकद, पण काही लोक ते तोडण्याचं काम करतायत. मी इथे तक्रार करायला नाही आलो, पण सांगायला आलो आहे की मी रडणारा नेता नाही, मी लढणारा नेता आहे. हे एका वाक्यानं दिल्ली ते मुंबई राजकीय वर्तुळात चर्चा पेटली. कारण हे फक्त संवाद नव्हते, ही चेतावणी होती. भाजपचे रवींद्र चव्हाण, फडणवीस आणि शिंदेगड हे सर्व एका दोरीवर चालत होते आणि ती दोरी कमकुवत होत होती. नगरसेवक पळवण, तिकिटांचं गणित, ठाण्यातील वर्चस्वाची लढाई. जर राजकारण घर असेल तर कार्यकर्ते त्या घराची विटा असतात आणि त्या विटा हल्ल्या तर संपूर्ण इमारत धोक्यात येतं. मतभेद वाढले, शिंदे नाराज, महायुतीत भूकंप. कधी कधी बातम्या युद्ध तयार करतात आणि कधी कधी त्या युद्ध थांबवतात. लोकांचं लक्ष याच अडथळ्याकडे होतं. शिंदे बाहेर पडणार का? ठाण्यात भाजप शिवसेना एकत्र लढतील का? शिंदे, मी तक्रारी करून जात नाही, मी समस्यांना तोंड देतोय. महायुती तुटणार नाही, ठाण्यात आम्ही एकत्र लढणार. ओबीसी आरक्षण, जनतेचे प्रश्न, हेच माझं प्राधान्य. हे वाक्य शांत होतं पण त्यात जोर होता. त्या व्यक्तीने तक्रारींच्या जागी लढा निवडला. ती व्यक्ती खेळातून बाहेर जात नाही, ती खेळ बदलते. राजकारणात कोण मित्र, कोण शत्रू, कोणी सांगू शकत नाही. इथे निर्णयांनी इतिहास बनतो आणि शांततेतून वादळ. आज शिंदेने दिलेला संदेश राजकीय आहे, पण त्यात एक सत्य दडले. कधी तक्रार करू नका, लढा, कारण लढणारेच इतिहासात जिवंत राहतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.